आणि इकडून धबधब्याचा व्ह्यू जबरदस्त वाटतो. आपण जनरली जास्त करून तिकडनं फोटो वगैरे काढलेले किंवा व्हिडिओ शूट तिकडनं केलेले, इकडनं पण जबरदस्त वाटतं बघा. मित्रांनो, आज आहे ना आमच्या गावातील शाळा हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे या शाळेची आज वर्षा सहल आहे. आणि वर्षा सहलीनिमित्त आम्ही आलो आहोत पडेकापमध्ये. हा व्हिडिओ प्रत्येक पालकांनी बघा, कारण आपली मुलं किती एन्जॉय करत आहेत, या निसर्गासोबत खेळत आहेत. तुम्ही नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा पिरावाडी यांची वर्षा सहल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत आणि आनंद घेणार आहोत. तो खूप धमाल येणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा चिंदर येथील पडेकाप येथे आहे. आणि पावसाळा सुरू आहे, अगदी जोरदार वारे वाहत आहेत, धमाकेदार पाऊस आणि तुफान पाऊस पडतो आहे. आणि जिल्हा परिषदेचा एक उपक्रम आहे की वर्षा सहलीचा. सो आज आम्ही आपल्या गावातील शाळा घेऊन पडेकाप येथे आलो आहोत वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी. खूप धमाल येणार आहे. इकडे प्रत्येक मुलं जी आहेत ती आनंद लुटत आहेत. त्याचबरोबर आम्ही काय केलं आहे की छोटी मुलं आहेत त्यांना इकडे, म्हणजे आपला जर तुम्ही व्हिडिओ पडेकापचा बघितला असाल तर तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की इकडे लहान मुलांना ठेवलं आहे. आणि मेन जिकडे फ्लो आहे धबधब्याचा तिकडे 5 ते 7 ची मुलं सगळे तिकडे आहेत आणि मॅडम वगैरे तिकडे आहेत. सो खूप धमाल येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आपापली मुलं काय काय एन्जॉय करतात ते नक्की अनुभवा आणि कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय. जस्ट थोड्या वेळापूर्वी सगळे मुलं उतरले. इकडे लहान मुलांना मस्तपैकी इकडे जागा आहे बघा. आपलं डोपरवर पाणी आहे त्याच्यामुळे दांगा वगैरे काय करत नाही, पण एन्जॉय फुल करतात सगळी मुलं. आणि बघा इकडे थोडं पाणी आहे आणि जो मेन फ्लो आहे ना वॉटरफॉलचा तो तिकडे आहे. ती सगळी मोठी मुलं तिकडे आहे आणि आम्ही इकडे थांबलो आहोत यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. फुल धमाल. आता मी आहे ना जो मेन धबधबा आहे ना तिकडे आलो आहोत. आणि 2 दिवस थोडासा पाऊस कमी असल्याने पाणी अगदी लेवलमध्ये आहे, म्हणजे अति पाणी नाही आहे. कारण जर खूप पाऊस पडला ना तर बरंच पाणी इकडे येतं आणि जबरदस्त फ्लो असतो. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला. आज मुलांसाठी वगैरे एकदम सिक्युअर पाणी आहे छानपैकी. आता इकडे मोठ्या वर्गातली जी मुलं आहेत ना ते इकडे एन्जॉय करतात. तर बघूया कोण पण आहेत ते. हे बघा, हा आपला मेन धबधबा आहे, म्हणजे इकडे पाणी जास्त फ्लो असतो आणि वरनं येणारे पाणी आहे ते इकडनं असं या पद्धतीने इकडे येतं. आणि जास्त धबधब्याचं स्वरूप जे आहे ते याच ठिकाणी तयार झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खूप धमाल करतायत मुलं सगळे. आणि आजचा एक दिवस आपला या जिल्हा परिषदेच्या उपक्रमासाठी दिलेला आहे वर्षा सहल. श्रावणी पण येईल, कॉलेज चुकवणीला श्रावणीला आणि कैवल्य. बाकीची सगळी मुलं एन्जॉय करतात. अरे बॉल अनुभव होता आमच्याकडे, बॉल होतो लक्षात ना. अंजा कधी एवढं पाणी इकडे. सावकाश काय करतात ते. हळू दकडा जातात खाली. हात दी. सावकाश भार्गव, हळसून फुल धमाल करतात मुलं फुल. एकटे मजा करणार इकडे बसले तेव्हा. हळूहळू आहे ना तर सगळी मुलं इकडे आली आहेत बघा. वरती थांबले आहेत थोडे, इकडे छोटी मुलं आणि इकडे सगळे मोठे आहेत बघा. आता आहे ना कसलो काळोख झालो होतो बघा. कदाचित पाऊस येण्याची दाट शक्यता. सगळा काळोख झाला, सगळं. आणि मस्त वेगळा पाऊस येत आलो आणि फुल धमाल झालो आहे इकडे.
वरती थांबली होती. शौर्याचं बघा काय चाललं जागा गावतात गावतात ते मजा मजा करतो. आणि सगळे मुलांमध्ये फुल एन्जॉय करतात जबरदस्त. आणि हे जमले होता दोघे, हे हैराण झालेले गडी. आणि इकडे सरांनी मोठी जबाबदारी घेतली आहे. हे जे एन्जॉय करतात मुलांना ते आपल्या शाळेच्या ग्रुपच्या निमित्तानं पालकांपर्यंत पोहोचावं. त्याच्यामुळे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी सर पण छानपैकी करतात, जेणेकरून आपल्या मुलांनी काय काय केले नाही सगळ्या पालकांपर्यंत पोहोचावं म्हणून. सगळे मुलं फुल एन्जॉय. आणि इकडे आता नित्यानंद आले आहेत आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सगळे, कारण जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे सगळे अगदी तिकडची व्यवस्था बघून आता इकडे आले आहे. आणि मुलं तर फार एन्जॉय करतात जबरदस्त. आणि आता लाडू घेऊन आलेले, लाडू वाटत आहेत सगळं. इले सर लाडू घेऊन इले. हे थंडी वाजत असेल तर हा लाडू खाल्ल्यावर थंडी जाते आहे, त्याच्यासाठी स्पेशल आम्ही लाडू आणले. थंडीवर तो मित्रांनो आता वाजले 12 आणि आपल्या शाळेतर्फे सर्व मुलांना वडापाव आणले. लाडू खाऊन झाले, आता वडापाव इकडे चव्हाण सर वाटत आहेत सर्व मुलांना. आणि सर्व मुलं जी आहे ती घेऊन जाऊन तिकडे वडापाव खात आहेत. पोरगे आहे ना फुल धमाल करतात भारी पैकी. उडी मार. चव्हाण सर आले आहेत आणि ते आता मुलांसोबत एन्जॉय करतात. तिकडे नाटेकर सर बसला, इकडे 2 मॅडम आणि तिकडे वरती 1 मॅडम थांबले आहेत आणि फुल धमाल चालू आहे. आणि इकडून धबधब्याचा व्ह्यू जबरदस्त वाटतो. आपण जनरली जास्त करून तिकडनं फोटो वगैरे काढलेले किंवा व्हिडिओ शूट तिकडनं केलेले, इकडनं पण जबरदस्त वाटतं बघा. ज्यांना त्या फ्लोमध्ये जमत नाही आणि इकडे शांततेत आंघोळ करायला आवडते ते सगळे इकडे आहेत. आणि त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी आपला मित्र तसेच पालक जगू जोशी इकडे त्यांच्यावर देखरेखीसाठी थांबला आहे, म्हणजे जेणेकरून इकडे तिकडे धावू नये म्हणून. आणि ही मुलं आहेत ती इकडे एन्जॉय करतात मस्तपैकी. आता मी आहे ना छत्री घेऊन राहिलो कारण माझा भिजायचा नाही आणि पाऊस इलो मस्तपैकी फुल एन्जॉय करतात. पाऊस आणि धबधबो भारीच काम झालं आता.
आलो मस्तपैकी. आता पाणी कदाचित वाढताला 100%. बघूया. फुल धमाल. चला दुपारचे 1:15 वाजल्यात आणि थोड्या वेळात आम्ही आता इकडनं निघणार आहोत आणि जिकडे रिसॉर्टला करंज्यांच्या रिसॉर्टला जेवणाची व्यवस्था केली आहे तिकडे जाणार आहोत. तिकडे काय काय बनवलं आहे कसं कशा पद्धतीचं नियोजन आहे ते तिकडे जाऊन बघूया. आता बऱ्यापैकी आता आम्ही परतीच्या प्रवासात चाललो. चला आता आमची टीम बाहेर पडते आहे आणि बाकी जे दुसरे कोणतरी आले आहेत इकडे ग्रुप तो आता इकडे येणार आहे. आता आमची टाईमअप झाला आहे आणि आम्ही आता चाललो आहे जेवणासाठी व्यवस्था केली आहे तिकडे. चला आता आपण समुद्र कोकण ॲग्रो टुरिझम सिन्नर येथे आलो आणि यांचं छानपैकी इकडे रिसॉर्ट वगैरे आहे. आपल्या गावातील करंजे कुटुंबीय आहेत त्याच्यामुळे इकडे आलो आहोत आम्ही जवळचं ठिकाण म्हणून. पावसामुळे तर सगळे टेरेसवर जेवायला इकडे बसले आहेत आणि जेवणामध्ये चिकन आणि भात आणि शाकाहारीवाल्यांना व्हेज पुलाव बनवला आहे. आणि इकडे जेवणामध्ये चिकन शाकाहारी चालला व्हेज पुलाव आणि इकडे आपला भात छानपैकी बनवलेला आहे आणि सगळी मुलं आता जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी इकडे बसलेली आहेत. व्हेज वाढायला सुरुवात केली आहे आणि तिकडे आता चिकनवाल्यांसाठी वाढण्यासाठी चालू करणार आहोत. छानपैकी मुलं बसले. तिकडे मंदार चिकन देतो आहे इकडे तळवडकर चिकन वाढत आहेत आणि सगळी मुलं आता जेवायला सुरुवात करणार आहेत. चला छानपैकी मुलांचं सगळ्यांचं जेवण झालं, पालकांचं जेवण झालं, शिक्षकांचं जेवण झालं. शाळेचे उपक्रम असताना ते फक्त शाळेपुरती किंवा मुलांपुरती मर्यादित नसतात. आता वर्ष असेल तर आम्ही मस्तपैकी पार पाडली. आता इकडे आलं जेवण झालं आणि काही गेम खेळणार आहोत आपण मुलांसोबत ते आता पुढे बघणार आहोत. सगळी मुलं बसली आहेत इकडे, सगळे पालक आणि करंजे काका बसले आहेत इकडे. या सर्वांच्या समोर आपण सगळी मुलं जे काही सादरीकरण करणार आहे ते पाहूया. हवा की तरह होना चाहिए जो खामोश हो मगर सदैव आसपास हो. गुड इवनिंग, मैं मंतशा. बिन सावन बरसत नहीं होती, सूरज डूबे बिना रात नहीं होती. क्या करे कुछ ऐसा हालत है, आपकी याद आए बिना दिन की शुरुआत नहीं होती. गुड इवनिंग, मैं निर्जा. आपण आज धमाल मजा मस्ती करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सकाळपासूनच मज्जा मस्ती करतच आहोत. आता चिकनवर ताव मारला आहे. आता आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचा नजराणा
सादर करणार आहोत. कार्यक्रम सादर करण्यापूर्वी आपल्या शाळेचे नृत्यचिंतक, ग्रामस्थ आणि माजी सैनिक असलेले करंजे काका यांनी आपल्याला आज अनमोल अशी मदत केलेली आहे. म्हणजेच त्यांची आपल्या शाळेला प्रत्येक वेळी मदत असतेच. कोरोनाच्या पूर्वी आपल्या शाळेला काकांनी 9 संगणक दिले होते. गाव आरती उपक्रमाच्या वेळी 15,000 रुपयांची देणगी शाळेला दिली होती. यासाठी काकांना आमच्या शाळेच्या वतीने एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करूया असे मला वाटते. आभार मानणार आहेत आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री तळवळकर. मी दोघांनाही पुढे येण्याची विनंती करते. चौथीवाल्यांचा डान्स आता तिसरीवाल्यांचा झाला, आता चौथीवाल्यांचा. आणि इकडे म्युझिक ऑपरेटिंगसाठी 2 जण बसले. झालंय तुमचं? हा म्हणणार आहात ना तुम्ही? 1 2 3 4 स्टार्ट. शाबास. पाचवीची मुलं आले आहेत आणि कोळी गीत सादर करणार आहे. म्हणतालाच काय बजाव.
डान्स करणार खतरनाक कोण करणार? आम्ही. आणि आलिया 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 काय काय आलिया आलिया आहे का? होय तो. तर आम्ही इयत्ता 6वी आपल्या समोर सादर करत आहोत देशभक्तीपर गीत. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ những video hấp dẫn.
आभाराचा कार्यक्रम सकाळपासून छान मजा मस्ती आणि धमाल करतो आहोत. वर्षा सहलीनिमित्त आपण आज सगळेजण एकत्र जमलो आहोत. मुलांनी आज छानपैकी मजा केली आहे आणि हे सगळं करण्यासाठी आपण दरवर्षी खुडीला जात होतो आणि त्या ठिकाणच्या ज्या काही उणिवा होत्या त्या सगळ्या आपल्याला उणिवा सन्माननीय करंजे यांनी या ठिकाणी भरून काढल्या. आणि सर्वप्रथम आभारामध्ये सन्माननीय करंजे साहेबांचे आभार, कारण या ठिकाणी सगळी सोय म्हणजे अगदी सिलेंडर पासून बंदिस्त थिएटर सगळी व्यवस्था अगदी आमची केली. त्याबद्दल शाळेच्या वतीने सर्व मुलांच्या वतीने मी आपले आभारी आहे, अत्यंत ऋणी आहे. मग अशीच तळवडकर आमचे म्हणाले की त्यांची मुलगी जाऊन आता बरीच वर्ष झाली, आता 10वीला आहे, तरी देखील आमच्या बरोबर अजूनही कनेक्ट आहेत. तर त्यांना एक मी फोन केला की आपल्याला वर्षा सहलीला जायचं आहे. ठीक आहे म्हणाले, मी येतो, किती वाजता येऊ ते सांगा. आणि त्याप्रमाणे आले आहे. तर महेश गावकर यांचे सुद्धा आभार शाळेच्या वतीने. त्याच्यानंतर परेश तारी, मंदार खोबरेकर, जगन्नाथ जोशी, पराग कुबल, पुरुष ग्रामस्थ पालक. आपल्याला हे सगळी कामं जर करायची असतील तर आपल्यासोबत काही माणसांचं पाठबळ असणं गरजेचं आहे. आणि हे पाठबळ म्हणून आपण सगळेजण आलात, त्याबद्दल मी आपल्या या सगळ्यांचा आभारी आहे, ऋणी आहे. त्यामुळे आम्हाला एकट्यालाच पाठवलं तुम्ही आणि मागे राहिलात असं वाटत नाही. तुम्ही आमच्या पाठीशी आहात असं वाटतं, त्यामुळे धन्यवाद तुमचे. त्याच्यानंतर आमच्या शाळेच्या उपाध्यक्षा पूर्वा मॅडम, वेदा कुबल, मनस्वी तोडणकर, दर्शना दुखंडे, कविता कुबल, प्रियांका कुबल, मंजिरी खोबरेकर आणि तन्वी जोशी. राहिलं नाही ना कोण? हां, आमच्या समिधा चौगुले वहिनी राहिल्या. तर या सर्वांचे देखील आपण या ठिकाणी आलात आमच्या मुलांसाठी जेवणाची. कोण कोण कसे कसे नाचताले ते. दिवस पार पडला. शाळेच्या मुलांसोबत आजचा दिवस घालवला आणि पडेगापमध्ये खूप एन्जॉय केले ते तुम्ही बघितलं. आणि खूप महत्त्वाचा धन्यवाद करंजांमुळे आजचा दिवस खूप अविस्मरणीय झाला आहे. सगळी जागा त्यांनी उपलब्ध करून दिली. इकडे चिकन वगैरे बनवलेलं. या रिसॉर्टचे, या टुरिझमचे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सगळे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. तुम्ही या इकडनं बघाल तर अशा पद्धतीने दिसतं. इकडे समृद्ध कोकण ॲग्रो टुरिझम चिंदर, इकडे या तुम्ही आणि एन्जॉय करा. त्यांच्याकडे रूमही उपलब्ध आहेत आणि जेवणाची वगैरे छानपैकी इकडे सुविधा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांबरोबर दिवस घालवला, खूप छान धमाल केली आणि काहीतरी वेगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.